रुपये आले। याचे 2 हप्ते, पहिला हप्ता नाही 2 हप्ते देणार आहोत। आता हे रॅन्डमली आम्ही ते सुरू केले, अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत की नाही, आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे। 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील, हा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो, त्याची सुरुवात झालेली आहे। 2 हप्त्यांचे पैसे एकत्र मिळाले। पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबा गर्दी झाली आहे। नंदुरबार मध्ये लाडक्या बहिणींची रांग लागलेली दिसून आली आहे। दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। आता 10वा हप्ता जमा झाल्याचा मेसेज येत आहे। एप्रिलचा हप्ता मिळायला सुरुवात झाली आहे, पण सरकारने 5 नवे नियम लागू केले आहेत आणि बहिणींना 6 गिफ्ट मिळणार आहेत। आता या 5 नियमांमुळे काही बहिणींना 10वा हप्ता मिळण्यास अडचण येत आहे। बहिणींना मेसेज येत नाही, ते पैसे का जमा होत नाहीत, त्या मागची 5 नेमकं कारण कोणती आहेत, 5 नियम कोणते आहेत ते लगेच समजून घ्या। नुसती मेसेजची वाट पाहून काहीच होणार नाही। हे काम केलं नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, आणि हे काम जर केलं तर लगेच तुम्हाला पैसे जमा होतील। 5 नवे नियम कोणते लागू झाले आहेत आता पहा। पहिला नियम तुमच्या आधार कार्डशी संदर्भात आहे। पहिला नियम आधार कार्डचा नियम आहे। दुसरा नियम जो कदाचित सर्वात महत्त्वाचा आहे तो ई-केवायसी बद्दल आहे। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आणि घोषित झालेले गॅस सिलेंडरचे पैसे पाहिजे असतील तर ई-केवायसी पूर्ण असणं बंधनकारक आहे। तिसरा नियम तुमच्या कुटुंबातील मोटर वाहनासंबंधित आहे। मोटार वाहनासंबंधित नवा नियम आहे। चौथा नियम टॅक्स भरण्याबद्दल आहे। तुम्ही किंवा तुमचे कुटुंबीय टॅक्स भरता का यावर बरंच काही अवलंबून आहे, ते देखील आता जाणून घ्या। 5वा नियम वयाचा आहे। आता ज्यात एक अत्यंत महत्त्वाचा बदल करण्यात आलाय। आता वयानुसार हप्ता मिळणार आहे। एप्रिलचा हप्ता लवकरच आता जमा होणार आहे। त्यासोबत मिळणार आहे 6 जबरदस्त गिफ्ट। 2490 रुपये पहिलं गिफ्ट आहे। 3 गॅस सिलेंडरचे पैसे, 3 गॅस सिलेंडरचे 2490 रुपये आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे। दुसरं गिफ्ट आहे 10व्या हप्त्याचं। 10व्या हप्ता आता तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे। सोबत गॅस सिलेंडरचे 2500 रुपये, जवळपास 5500 रुपये तुमच्या खात्यात येणार आहे। तिसरं गिफ्ट आहे तुम्हाला भांडे मिळणार आहे। लाडक्या बहिणींना आता भांडे मिळणार आहे। गृहोपयोगी वस्तूंचं वाटप होणार आहे। लाडक्या बहिणींनी हे जर एक कागदपत्र काढलं तर लाडक्या बहिणींना आता भांड्यांचं वाटप मिळणार आहे। आता हे भांडे कसे मिळतील, कशा पद्धतीने मिळवायचे संपूर्ण सांगणार आहे। पुढचं गिफ्ट आहे घरकुलाचे 2 लाख। आता घर बांधण्यासाठी 2 लाख रुपये घरकुल योजनेअंतर्गत सर्व माता भगिनींना मिळणार आहे, ज्यासाठी एक छोटासा अर्ज करायचा, 1 रुपये भरून तुम्हाला देखील आता घरकुल मिळणार आहे। 5वं गिफ्ट आहे पहा शिलाई मशीन। शिलाई मशीन आता शिलाई मशीन घेण्यासाठी लाडक्या बहिणीला 15,000 रुपये त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। आता हे 15,000 कसे मिळवायचे लगेच पुढे सांगणार आहे। 5वं आणि शेवटचं जे गिफ्ट आहे साडी मिळणार आहे। आता सर्व बहिणींना साडी मिळणार आहे। सणानिमित्त रेशन कार्डवर साडी वाटपाची एक योजना सुरू झालेली आहे। आता 10वा हप्ता आणि हे 6 गिफ्ट जर तुम्हाला मिळवायचे असतील तर काही नियम आणि अटी तुम्हाला पाळावे लागतील। 5 नवे नियम कशा पद्धतीने लागू झालेले आहेत आता पहा। हे 10वा हप्ता आणि हे 6 गिफ्ट जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्हाला योजनेचे अटी नियम लक्षपूर्वक समजून घ्यायचे आहेत। यातला एकही नियम तुम्ही समजून घेतला नाही, जर काही चूक केली तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो। इथून पुढे तुमचे जे हप्ते आहेत तर ते बंद होऊ शकतात। त्यामुळे नियम एकदा लक्षपूर्वक समजून घ्या। पहिला नियम आहे बघा आधार कार्डचा नियम। आता आधार कार्ड फक्त लिंक असून चालणार नाही। हा नियम फक्त बँक खात्याला आधार लिंक करण्यापुरता मर्यादित नाही, तर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असण्यासोबत ते NPCI मॅपिंग म्हणजे DBT साठी सक्षम असणं अनिवार्य आहे। याचा अर्थ काय की सरकारी योजनांचे पैसे तुमच्या खात्यात थेट येण्यासाठी कोणत्या अडथळ्याशिवाय जमा होण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक आहे। तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या बँक खात्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचं DBT एनेबल आहे का, तुमचं जे आधार कार्ड आहे तर ते तुमच्या बँक खात्याला व्यवस्थित लिंक आहे का ते एकदा चेक करून घ्यायचं आहे। पुढचा नियम आहे पहा ई-केवायसी, दुहेरी लाभासाठी आवश्यक। आता ई-केवायसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर, तुमची ओळख इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं पडताळणी करेल। पहा लाडकी बहीण योजनेचा नियमित हप्ता मिळवण्यासाठी हे आधीपासून आवश्यक होतं, पण आता घोषित झालेल्या गॅस सिलेंडरच्या 2490 रुपयाच्या अनुदानासाठी देखील ई-केवायसी पूर्ण असणं बंधनकारक आहे। आता तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या जवळच्या CSC म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटरवर जायचं आहे। तिथे तुमची ई-केवायसी पूर्ण करून घ्यायचं आहे। यासाठी तुमचं आधार कार्ड, तुमचे बोटांचे ठसे आणि मोबाईलवर आलेला OTP त्या ठिकाणी लागणार आहे। सोबत गॅससाठी तुमच्या गॅस डीलरकडे जाऊन देखील एक वेगळी ई-केवायसी तुम्हाला करायची आहे। पुढचा नियम आहे मोटर वाहनाचा नियम। आता कोणतं वाहन चालणार नाही आणि कोणतं वाहन असल्यावर हप्ता मिळणार नाही, या नियमानुसार योजनेचा लाभ घेणाऱ्या तुमच्या कुटुंबातील कोणाच्याही नावावर म्हणजे तुमच्या पती, पत्नी किंवा तुमच्या 18 वर्षाखालील अविवाहित मुले कोणाच्याही नावावर जर 4 चाकी प्रवासी वाहन असेल
मग तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. यामध्ये सर्व प्रकारच्या वाहनांचा समावेश होतो. पण जर ट्रॅक्टर असेल, साधारणपणे शेतीसाठी वापरला जाणारा जो ट्रॅक्टर आहे तर या नियमातून वगळला जातो, कारण तो उत्पन्नाचा साधन मानला जातो. त्यामुळे ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला हे भेटणार आहे. सोबत तुम्ही रिक्षा जर तुमच्या घरामध्ये असेल 3 व्हीलर तर ती देखील यामधून वगळण्यात आली. आता चौथा आणि अतिशय महत्त्वाचा नियम आहे तो टॅक्स भरणा नियम किंवा इन्कम टॅक्सचा नियम. आता पहा, हा नियम अगदी स्पष्ट आहे. जर तुमच्या स्वतःच्या किंवा तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य जर इन्कम टॅक्स भरत असेल, म्हणजेच ITR रिटर्न फाईल करत असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाहीत. अर्थात ही योजना समाजातील दुर्बल घटकांसाठी आहे आणि जे आयकर भरण्यास सक्षम आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. आता तुम्हीच देखील जर इन्कम टॅक्स भरणारा कोणी व्यक्ती तुमच्या घरात असेल तर तुम्ही देखील योजनेतून अर्ज मागे घेऊ शकता. पुढचा नियम आहे वयाचा नियम. आता या नियमाने महिलांमध्ये खळबळ उडवलेली आहे. पहा, नियमाचा जो वयाचा नियम आहे, आता वयानुसार पैसे मिळणार आहे. वयाचा जो पूर्वीचा नियम होता 21 ते 65 वर्षाच्या आतील महिलांना याच्यामध्ये लाभ मिळत होता. पण झालं काय की ज्या महिला मागच्या वर्षी 65 वर्ष त्यांचं पूर्ण व्हायला आलं होतं, 64 वर्षाच्या होत्या, ते आता काही दिवसानंतर 65 वर्षाच्या होणार आहे. आणि त्यांचा जेव्हा 65वा वाढदिवस होईल तर त्यानंतर सरकारच्या माध्यमातून त्यांचं नाव जे आहे ते रद्द करण्यात येणार आहे. तर तुम्ही देखील जर 65च्या वर वयात असून देखील अर्ज त्या ठिकाणी जर लाभ घेत असाल तर तुम्ही तुमचा अर्ज मागे घ्यायचा आहे. सोबतच ज्यांचं वय 21 पेक्षा कमी आहे तर त्यांनी देखील अर्ज मागे घेऊन टाकायचा आहे. आता हे 5 नियम होते, अत्यंत महत्त्वाचे नियम. आता गिफ्ट कशा पद्धतीने मिळतील, कोणला गिफ्ट मिळणार आहे, त्यासाठी काही नियम आहेत. आता पहा, आनंदाची बातमी अशी आहे की लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा 10वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. तयारी सुरू झाली आहे. लवकरात लवकर बँकेकडून मेसेज येणार आहे. सुरुवातीला वितरण टप्प्याटप्प्याने होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जे जिल्हे असणार आहे त्याची यादी आलेली आहे. पहा, पुणे विभागात जर जिल्हे बघितले तर पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली. नाशिक विभागामध्ये नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड. हप्त्याची रक्कम आणि आता मेसेज येणार. पहा, अनेक ठिकाणी चर्चा होत आहे की 10वा हप्ता हा 3000 असू शकतो. पण हे त्याबरोबर आता तुम्हाला जे गॅस सिलेंडरचे 2490 म्हणजे जवळपास 2500 रुपये, म्हणजे टोटल तुम्हाला 3000 अधिक 2500 असे 5500 रुपये जमा होऊ शकतात. 2 वेगळे मेसेज येणार आहेत. एक लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा आणि दुसरा जो मेसेज असणार आहे तर तो तुम्हाला गॅस सिलेंडरच्या जे आहे अनुदानाचा असणार आहे. आता पहा, पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये जे जिल्हे असणार आहे त्यामध्ये नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली असणार आहे. त्यानंतर अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम असणार आहे. आणि मराठवाड्यातील उर्वरित जिल्हे ज्यामध्ये परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव. तिसरा टप्पा जो असणार आहे म्हणजे तो शेवटचा टप्पा आहे. यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश होऊ शकतो ज्यामध्ये कोकण विभाग आहे. कोकण विभागामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर ही केवळ वितरणाची एक संभाव्य पद्धत आहे. सरकार एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण करू शकतं. महत्त्वाचं असं आहे की एप्रिलचा हप्ता आता मिळणार आहे. तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी लागेल याचे अपडेट मिळण्यासाठी संपर्कात राहा. आता 6 गिफ्ट कसे मिळणार, काय मिळणार, काय यासाठी घोषणा केल्यात, काय पात्रता असणार आहे. तर पहा, 3 गॅस सिलेंडरचे पैसे कोणाला मिळणार. आता ज्या बहिणी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी आहेत किंवा इतर निकषानुसार गॅस अनुदानासाठी पात्र आहेत किंवा ज्या लाडक्या बहिणींच्या नावावर गॅस सिलेंडर आहे तर त्यांना हा लाभ मिळू शकतो. हे पैसे तुमचे डायरेक्ट डेबिटी म्हणजे डेबिटीद्वारे तुमच्या खात्यात येणार आहे. यासाठी EKYC आणि आधार सीडिंग आवश्यक आहे. आता यासाठी तुम्ही तुमचा गॅस कनेक्शन महिलांच्या नावे ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि ज्याचा GR देखील तुम्ही दाखवू शकता. 8 दिवसाची प्रोसिजर आहे. गॅस डीलरला जाऊन भेटा, तुमचा पुरुषाच्या नावावरचा गॅस महिलेच्या नावे ट्रान्सफर करा आणि गॅस एकदा मोबाईलद्वारे बुकिंग करा. गॅस घरी आणला की 8 दिवसाच्या आत तुम्हाला हे पैसे त्या ठिकाणी मिळतात. एका वर्षात 3 गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत. आता दुसरं गिफ्ट आहे 10वा हप्ता 3000 रुपये. तर हा योजनेचा नियमित मासिक हप्ता आहे. काही रिपोर्टनुसार ही रक्कम वाढून 3000 झाल्याची शक्यता आहे. पण याचे हे कसे मिळणार आहे ते यासाठी अटी शर्ती आहेत. वर सांगितलेल्या सर्व अटी शर्ती तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला जर मार्चचा हप्ता मिळाला असेल तर मार्च आणि एप्रिलचा एकत्र हप्ता तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे. उर्वरित महिलांना जर आतापर्यंत नियमित हप्ते मिळाले असतील तर 1500 रुपये मिळणार आहे. पुढचं गिफ्ट आहे घरगुती भांडे. आता घरच्या रोजच्या वापरासाठी लागणारी स्टीलची भांडे जसे ताट, वाट्या, ग्लास, डबे, लहान पातेली असे 30 भांड्यांचा संच दिला जाणार आहे. यासाठी कोणती कागदपत्र लागतील तर ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, रेशन कार्ड. हे कधी वाटप होतील तर हे बांधकाम कामगार नोंदणीकृत ज्या महिला आहेत किंवा जे कुटुंब आहे तर त्यांना हे त्या ठिकाणी मिळणार आहे. तर तुम्ही त्यासाठी 90 दिवस काम केल्याचा दाखला जो लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही जे बांधकाम कामगार म्हणून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. पुढचं गिफ्ट आहे घरकुलासाठी 2 लाख रुपये. आता कोणासाठी की ज्या महिलांकडे स्वतःचं पक्कं घर नाही, ज्या कच्च्या घरात राहतात, झोपडीत राहतात किंवा भाड्याने राहतात. कसे मिळणार. एक सोपा अर्ज आहे. बघा, 1 रुपयाचं नाममात्र शुल्क आहे. हा अर्ज कुठे मिळेल. तुमचे ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा तहसील कार्यालयामध्ये अर्ज मिळेल. कोणती कागदपत्र जोडावी लागतील. तुमचा रहिवासी पुरावा, तुमचा जन्माचा दाखला, उत्पन्नाचा दाखला,
जागेच्या मालकीचा पुरावा, जागा नावावर नसेल तर पतीच्या नावे किंवा सामायिक मालकीसाठी काही नियम आहेत ते देखील तुम्हाला बघावं लागतील. आधार कार्ड, बँक पासबुक अशा पद्धतीचे डॉक्युमेंट लागतील. स्वतःचं हक्काचं घर प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी 2 लाख रुपयाच्या अनुदानातून घर बांधणं आणि मोठी दुरुस्ती शक्य होणार आहे. पुढचं गिफ्ट आहे शिलाई मशीन. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, त्याला घर बसल्या किंवा गटाच्या माध्यमातून उत्पन्नाचं साधन निर्माण करून देणं, यासाठी शिलाई मशीन सरकार देऊ शकतं किंवा शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये थेट महिलांच्या खात्यात जमा करू शकतं. यासाठी स्वतंत्र अर्ज प्रक्रिया असणार आहे. महिलेला शिवणकामाची माहिती आहे की नाही, प्रशिक्षण घेण्याची तयारी आहे का, यासारखे निकष असू शकतात. ऑनलाईन पोर्टल MAVIM कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र यामध्ये हे जे आहे तर या योजनेची त्या ठिकाणी माहिती तुम्हाला मिळेल. तर यामध्ये देखील एक शिलाई मशीन तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर 6वं आणि शेवटचं गिफ्ट आहे रेशन कार्डवर साडी. सणासुदीला किंवा एखाद्या विशेष प्रसंगाला महिला भगिनींना सरकारकडून एक भेट म्हणून साडी दिली जाईल. वाटप बहुधा तुमच्या नियमित रेशन दुकानातच होणार आहे. जेव्हा तुम्ही धान्य घ्यायला जाल तेव्हा रेशन कार्ड दाखवून तुम्ही साडी घेऊ शकाल. रेशन कार्ड अपडेटेड असणं गरजेचं आहे, वैध असणं गरजेचं आहे. वाटपाच्या तारखा आणि पद्धत सरकार जाहीर करणार आहे. सरकारकडून ही छोटीशी आणि प्रेमळ भेट आहे जी महिलांची सन्मान करते. आता योजनेची पात्रता आणि अपात्रता पुन्हा एकदा तपासून घ्या. पहा, सर्व लाभ मिळण्यासाठी तुम्ही योजनेच्या मूळ आणि नवीन अटीमध्ये बसणं गरजेचं आहे. चला आता महत्त्वाचे जे पात्रता निकष पाहूयात. तर महाराष्ट्र राज्याची जी महिला आहे तर ती कायमची त्या ठिकाणी निवासी असावी. विवाहित विधवा, कायदेशीरित्या घटस्फोट किंवा परित्यक्ता महिला, अविवाहित महिला यांच्यासाठी स्वतंत्र नियम असू शकतात. वय 21 ते 65 असावे. 65 पूर्ण झाल्यावर अपात्र होणार. कुटुंबाचे पती पत्नी अविवाहित मुले यांच्या सगळ्यांचं मिळून जे उत्पन्न आहे तर ते 2.5 लाखाच्या आत असावं. कुटुंबाकडे 5 लाखाच्या आत शेतजमीन असावी. कोण कोण अपात्र आहे पहा. ज्या कुटुंबातील ज्या सदस्य आहेत त्या जर आयकर भरत असेल, मग ती स्वतः महिला असेल किंवा तिच्या घरातील कोणी सदस्य आयकर भरत असेल अपात्र आहे. ज्या कुटुंबातील सदस्य केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये कायम किंवा कंत्राटी कर्मचारी आहे तर त्यांना मिळणार नाही. घरामध्ये कोणी पेन्शनधारक असेल, निवृत्तीवेतन देत असेल तर त्याही अपात्र आहे. ज्या कुटुंबाच्या नावावर 4 चाकी प्रवासी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळून, त्या अपात्र आहेत. ज्या महिलांना इतर समान सरकारी योजनेचा लाभ, उदाहरणार्थ संजय गांधी निराधार, नमो शेतकरी, PM सम्मान हे असेल तरी देखील अपात्र आहे. किंवा वर्तमान माजी किंवा आजी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, इतर कोणी सरकारी योजनेमध्ये निवडून गेलेलं असेल तरी देखील त्या महिला अपात्र आहे. सरकारी महामंडळ जे आहे तर त्यामध्ये जरी कोणी निवडून आलेलं असेल तरी त्या कुटुंबातल्या महिला अपात्र आहेत. वय 21 ते 65 त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आता पहा, बँक खात्याच्या बाबतीत तुमचं काहीतरी एक त्या ठिकाणी नियम आहे. राष्ट्रीयकृत बँकामध्ये खातं असेल तरच त्यामध्ये शक्यतो पैसे येतात. शक्यतो स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक, इंडियन बँक अशा राष्ट्रीयकृत बँकेचं खातं असणं सोयीचं असतं. DBT आणि NPCI मॅपिंग यासाठी महत्त्वाचं आहे. तुमच्या बँक खात्याला आधार प्रॉपरली लिंक असणं गरजेचं आहे. यासाठी तुमचं खातं नियमित चालू असणं गरजेचं आहे. खातं निष्क्रिय नसावं. खात्यामध्ये व्यवस्थित बॅलन्स असणं गरजेचं आहे. तुमच्या बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव याच्यामध्ये फरक नसावा. स्पेलिंग वगैरे तपासून घ्या. मोबाईल नंबर, बँकेत तुमचा चालू मोबाईल नंबर नोंदणीकृत असल्याची खात्री करा, ज्यामुळे तुमच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज अर्जंटमध्ये येणार आहे. आता पहा, तर या सर्व अटी शर्ती जर व्यवस्थित त्या ठिकाणी पूर्ण असतील तर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. आता तुम्हाला आतापर्यंत किती पैसे जमा झालेले आहेत, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहता, तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलच्या हप्त्याकरता 500 जमा झाले, 1500 झाले, की 1500 आधी गॅस सिलेंडरचे पैसे झाले, की 3000 रुपये जमा झाले. कारण की पैसे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहेत. तर नक्की कमेंट करा. तुमची काय अडचण असेल, शंका असेल तर तीही त्या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त आपल्या सर्कलमध्ये व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.